ओम शांती. आज आपण बघूया महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य. आपण दरवर्षी महाशिवरात्री येते त्या दिवशी आपल्याला खूप उमंग असतो. आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून आंघोळ पाणी करून आपण परमेश्वराचं दर्शन करण्यासाठी मंदिरात जातो, शिवाच्या मंदिरात जातो. उपवास, जागरण, आत्मशुद्धीकरण सगळं काही आपण त्या दिवशी करतो. पण त्यामागचं आध्यात्मिक रहस्य काय आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासोबतच संपूर्ण भारतभरमध्ये 12 ज्योतिर्लिंगम दर्शन आपण करतो. तर त्या 12 ज्योतिर्लिंगम त्यांचे अर्थ काय आहेत हे आज आपण जाणून घेऊयात. सगळ्यात आधी सोमनाथचं मंदिर आहे. गुजरातमध्ये सौराष्ट्रमध्ये स्थित सोमनाथचं मंदिर. तर सोमनाथ म्हणजेच सोमरस पाजणारा, सोम म्हणजे ज्ञानाचा नशा चढवणारा असा तो निराकार परमात्मा ज्या वेळेला सृष्टीवर येतात त्यावेळेला आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि आपल्याला श्रेष्ठ कर्म, चांगल्या कर्मांचा आणि उच्च विचारांचा नशा चढतो आणि म्हणून म्हटलं गेलं आहे सोमनाथ. त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये मल्लिकार्जुन एक मंदिर आहे ज्या ठिकाणी नाव दिलं गेले मल्लिकार्जुन. तर मल्लिका हे पार्वतीचं नाव होतं आणि अर्जुन हे एक शिवाचं नाव दिलं गेलं होतं. ह्या दोघांनी गृहस्थ धर्माची स्थापना केली आणि म्हणूनच त्यांना नाव पडलं मल्लिकार्जुन. त्यासोबतच आपण मध्य प्रदेशमध्ये पाहतो उज्जैनमध्ये स्थित महाकालेश्वर. महाकाल म्हणजेच ज्याला काळ कधीही खाऊ शकत नाही आणि म्हणून काळांचा काळ महाकाळ असं महादेवाला म्हटलं गेलं आहे. मग महादेव असो किंवा महाकाल असो, आणि ज्याला आपण अमरनाथ असंही म्हणतो. अमरनाथ म्हणजे जो कधीही मरण पावत नाही, ज्याने कधी शरीर धारण केलेलं नाहीये, म्हणून महाकाल किंवा अमरनाथ आपण त्याला असं म्हणत असतो. त्यासोबतच ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. ओंकार स्वरूप अर्थातच परमेश्वर निराकार स्वरूपमध्ये स्थित आहे म्हणून ओंकारेश्वर असं नाव पडलं आहे. त्यासोबतच केदारनाथ आहे. केदारनाथ हिमालय पर्वतमध्ये स्थित सगळ्यात उंच टेकडीवर, उंच आणि ज्या ठिकाणी बर्फाची पहाड आहे आणि अशा ठिकाणी उंच शिखरावर म्हणजेच परमेश्वर ज्या वेळेला सृष्टीवर येतात त्यावेळेला साधारण मनुष्य आत्म्यांना आपल्या विचारांनी, कर्मांनी श्रेष्ठ बनवतात आणि साधारण मनुष्य आत्म्यांना देवत्व पद प्रदान करतात. म्हणूनच नाव पडलं केदारनाथ. आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर ज्यांनी आसुरांवर विजय मिळवली, आसुरांवर विजय प्राप्त केली म्हणून नाव पडलं त्यांना भीमाशंकर. त्यासोबतच काशी विश्वनाथ. आपण काशीमध्ये जातो प्रयागराजकडे. काशी विश्वनाथ म्हणजे विश्वनाथ जो सर्व विश्वाच्या आत्म्यांचा नाथ आहे, ज्याला आपण अनाथांचा नाथा पण म्हणतो. अनाथ आत्म्यांचा नाथ आहे, तो आपल्या सगळ्यांचा मात पिता आहे आणि म्हणून आपण त्याला त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व ममदेव देव आपण अशी आरतीमध्ये गात असतो. म्हणजेच परमेश्वर आपला मात पिता आहे आणि परमेश्वराला आपण मात पिताच्या रूपामध्ये ज्या वेळेला आठवण करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये सुख शांतीची प्राप्ती होते. त्यासोबतच आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. त्र्यंबकेश्वरचा अर्थ असा आहे, त्याचं मिनिंग आहे त्र्यंबकेश्वर. तर त्र्यंबकेश्वर म्हणजे त्रिमूर्ती, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर. ब्रह्माद्वारा नवीन दुनियाची स्थापना करणारे, विष्णूद्वारा पालना करणारे आणि शंकरद्वारा विनाशाचं कार्य करणारे आणि म्हणूनच त्र्यंबकेश्वर असं नाव पडलं आहे. त्यासोबतच वैद्यनाथ. झारखंडमध्ये वैद्यनाथ. ज्या वेळेला आधी डॉक्टर्स नव्हते त्यावेळेला वैद्य बोलवले जायचे. तर वैद्य कशावर दवाई करतात?
आपण ज्या वेळेला आजारी पडतो, आपल्याला काही बिमारी लागली, आजार लागला, त्यावेळेला वैद्यनाथची आपण दवाई घेतो, वैद्याकडनं दवाई घेतो, तसा परमेश्वर आपल्या आत्म्याला जे काही विकारांनी जखडलेलं आजारपण आहे, म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार असे विकारांनी आत्मा पण बांधली गेलेली आहे, म्हणजेच रोगी झालेली आहे. तर ह्या रोगांपासून मुक्ती मिळण्यासाठी परमेश्वराला आपण वैद्यनाथाच्या रूपामध्ये आठवण करतो. त्यासोबतच नागेश्वर आहे. नागेश्वर म्हणजे जसं नाग असतो, ज्याला आपण साप म्हणतो, सापमध्ये विष असतं आणि आपल्याही मनामध्ये ज्या वेळेला नकारात्मक विचार येतात, घृणाभाव निर्माण होतो किंवा अनेक विकार येतात, ईर्ष्या, द्वेष असे अनेक विकार ज्या वेळेला आत्म्यामध्ये जखडलेले असतात, तर हे विकारांचं विष जे आहे, या विषाला आपल्याला मुक्ती मिळते ह्या सगळ्या विकारांनी. आणि ह्या सगळ्या आपल्यामध्ये जे भरलेलं विष आहे याच्यापासून ईश्वर आपल्याला मुक्ती देतात, म्हणून नागेश्वर असं म्हटलं गेलं आहे. त्यासोबतच रामेश्वर, तमिळनाडूमध्ये रामेश्वर चं मंदिर आहे. तर रामेश्वर म्हणजेच रामाने सेतूबंध असं म्हटलं गेलं आहे. सेतू बांधण्यासाठी ज्या वेळेला रामाने शिवलिंग स्थापित केली, वाळूची शिवलिंग बनवली आणि त्या शिवलिंगाची आराधना करून, प्रार्थना करून, वंदन करून, भक्ती केली, शक्ती प्राप्त केली आणि म्हणूनच नाव पडलं रामेश्वरम. म्हणजेच देवतांचा पण देव, ज्याला आपण महादेव म्हणतो, देवादिदेव महादेव, जे सगळ्या देवी देवतांचे जे आराध्य देवता आहे, जे सगळ्यांचे आदिदेव आहेत, म्हणूनच आपण महादेव असं म्हणतो. त्यासोबतच कृष्णेश्वर, महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये कृष्णेश्वरचं मंदिर आहे. कृष्णेश्वर अर्थात ज्यांच्या मनामध्ये कोणाविषयी घृणाभाव नाही आहे. आणि ईश्वर आपल्याला एकच शिकवतात, कोणी व्यक्ती कसंही वागलं तरी त्या व्यक्तीप्रती आपली घृणाचा दृष्टिकोन नसला पाहिजे. म्हणूनच आपण ह्या 12 ज्योतिर्लिंगांचे जे अर्थ जाणून घेतले, तर खऱ्या अर्थाने ज्या स्वरूपामध्ये आपण स्थित राहून त्या ईश्वराचं दर्शन करणार, त्यावेळेला आपल्याला परमेश्वराकडनं जन्मजन्मचा वरसा प्राप्त होतो. त्यासोबतच महाशिवरात्रीची एक कहाणी आपण लहानपणापासून ऐकतो की एक शिकारी असतो, तो जंगलात जातो हिरणाची शिकार करण्यासाठी आणि ज्या वेळेला शिकार त्याला सापडत नाही, पूर्ण दिवसभर तो दमलेला असतो आणि शिकार न मिळाल्यामुळे तो भुकेल्या पोटी तसेच रात्र होते आणि एका बेलाच्या झाडावर तो चढतो. त्यावेळेला त्याला झोप लागत नाही, त्याला बोर होतं, त्याला भूक लागलेली असते आणि तो रात्रभर काय करतो, त्या पत्त्यांना, बेलाच्या पत्त्यांना तोडून तोडून खाली वाहतो. तर त्या ठिकाणी शिवलिंग असते आणि त्या शिवलिंगावर तो हे 3 पत्ते वाहतो, बेलाचे पत्ते, आणि म्हटलं जातं की सकाळी उठून परमेश्वर प्रसन्न होऊन त्याला वरदान देतात. तर सांगायचा भावार्थ असाच आहे की जर आपण कळत न कळतही ज्या ईश्वराला आपण कधीतरी आपल्या श्रद्धेने, आपल्या भावनेने, ज्या स्वरूपामध्ये आणि ज्या स्मृतीमध्ये आठवण करतो, तर ती भावना आपली पूर्ण होते. आणि म्हणून म्हणतात, भगवंत भावनेचा भुका आहे, त्याला नकोच 56 प्रकारचे भोग, परंतु आपली श्रद्धा, आपली भावना आणि आपले विचार, आपण जे काही संकल्प करतो, जे काही विचार करतो, ते ईश्वरापर्यंत भावनेच्या स्वरूपमध्ये ईश्वरापर्यंत पोहोचतात. म्हणूनच त्याला भोलानाथही म्हटलं गेलं आहे. भोलानाथ म्हणजेच रामानेही पूजा केली, रावणानेही पूजा केली. व्यक्ती कसं आहे ते महत्त्वपूर्ण नाही आहे, परंतु त्या व्यक्तीने माझी पूजा केली किंवा मला आठवण केली तर ईश्वर लवकर त्याच्यावर प्रसन्न होऊन परमेश्वर त्या व्यक्तीला वरदान देतात. आणि महाशिवरात्रीच्या वेळेला जसं शिवरात्री, तर प्रत्येकाची जन्म झाली, जसं कृष्ण जन्माष्टमी म्हणतो किंवा आपण जयंती म्हणतो, पुण्यतिथी किंवा जयंती असं करतो, परंतु शिवरात्रीच्या दिवशीच जयंती असूनही शिवरात्री का म्हटली गेली आहे,
तर रात्री म्हणजे ज्या वेळेला ह्या कलियुगामध्ये अज्ञानरूपी अंधकार जेव्हा वाढलेला असतो, तर या अज्ञानरूपी अंधकारला नष्ट करण्यासाठी परमेश्वर निराकार शिव परमात्मा परकाया प्रवेश करून ज्या वेळेला आपल्याला ज्ञान देतात, म्हणूनच आपण शिवरात्री मनवतो. आणि आपण आधी ऐकलं असणार एक गीत आहे, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमोचाने जीवना. तर सत्यम शिवम सुंदरमच्या शिवाला आपण म्हणतो सर्वात्मका, म्हणजे सगळ्या आत्म्यांचा तो पिता आहे. स्वीकार या अभिवादना, आम्ही तुला अभिवादन करतोय, हे आमचं अभिवादन स्वीकार कर. तिमिरातुनी तेजाकडे, तिमिर म्हणजे अंधकारामध्ये आम्ही आहेत आणि या अंधकारापासून तो आम्हाला प्रकाशाकडे ने. आणि म्हणूनच ज्या वेळेला ज्ञान सूर्य प्रकट होतात त्यावेळेला अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे, या सगळ्यांचा कधीतरी मनामध्ये गोंधळ होत असतो. तर हे अज्ञानरूपी अंधकारमुळे आपल्याला सूचना असं होतं बऱ्याचदा की आपण कसं जीवन जगलं पाहिजे किंवा कसे कर्म केले पाहिजेत. तर त्यासाठी परमेश्वर आपल्याला ज्ञान देतात, ज्ञानाचा प्रकाश देतात. आणि म्हणूनच शिवरात्रीला आपण जागरणही करतो. पण जागरण खऱ्या अर्थाने कसलं केलं पाहिजे? शरीराचं जागरण तर रोज कोणीही करतं, परंतु आपल्याला जागृत करायचं आत्म्याला, आपल्या स्मृतींना जागृत करायचं आहे. जसं आपण हनुमानजीची कहाणी ऐकतो की हनुमानजवळ भरपूर अनंत शक्ती होत्या, परंतु त्यांना स्मृती द्यावी लागायची. तसं परमेश्वर आपली स्मृती जागृत करण्यासाठी की तुम्ही या सृष्टीवरचे नाही आहे, तुम्ही आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे आणि अमर आत्म्याचं धाम ते वरती आहे परमधाम. तर स्वतःची ओळख, आपल्या घराची ओळख, परमेश्वराची ओळख आणि आपल्याला सत्य कर्मांपासून जागृत केलं त्या ईश्वराने, म्हणूनच आपण जागरण करतो. तर जागरण खऱ्या अर्थाने ज्या चालीरीती आहेत, कुप्रथा आहेत, त्यापासून आपण मुक्त होऊन स्वतःला जागृत ठेवणं हे खऱ्या अर्थाने जागरण आहे. त्यासोबतच आपण उपवास करतो. अच्छा, उपवासाचा अर्थ जर कोणाला विचारलं तर आपल्याला कळत नाही. उपवास म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्या दिवशी न खाणं पिणं किंवा भोजन न करणं हेच उपवास आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, त्या परमेश्वराच्या सानिध्यात राहणे, त्याच्या जवळ राहणे, म्हणजे त्याच्या स्मृतीत राहणे, त्याला आठवण करणे. परंतु आपण त्या दिवशी काय करतो? मला भोजन नाही करायचंय, मला उपवास करायचा आहे, परंतु आपण त्या दिवशी साबुदाणे खातो, भगर खातो आणि खूप साऱ्या वस्तू आपण खातो. व्हेरायटी प्रकारची आपण त्या दिवशी खिचडी बनवून, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची टिक्की, असं चटपटीत बनवून आपण त्याला खातो. हा उपवास नसतो. तर खऱ्या अर्थाने उपवास म्हणजे काय? आत्मशुद्धीकरण करणं. तर जसं उपवास ठेवल्यानंतर आपण जर का निर्जल राहिलं किंवा आपण अन्नप्राशन नाही केलं तर त्या दिवशी आपलं शरीर शुद्धीकरण होतं. तर तसं मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला उपवास ठेवायचा आहे की कोणाविषयी क्रोध नाही करायचा, ईर्षा नाही ठेवायची किंवा ईर्षा, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्षा, घृणा, नफरत आणि या सगळ्या विकारांमुळे आत्म्यामध्ये काय झालंय की त्या आत्म्यामध्ये या विकारांमुळे आत्मा प्रकाशित नाहीये. म्हणजेच काय की हे जर आपण उपवास केलं तर खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्याला प्रसन्न होईल. पण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जे आपण जागरण करतोय, उपवास करतोय आणि आपण कधीतरी चढावा चढवतो, परंतु एक गीत आपण कधीतरी ऐकलं असणार, क्या वो करेगा लेके चढ़ावा सब कुछ त्याग के बैठा कहीं, भक्त नहीं भला वो देखे गुणगान नहीं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ज्या ईश्वराने संपूर्ण सृष्टीचं निर्माण केलं आणि त्याला आपण काय अर्पण करणार आहे, ज्याने संपूर्ण संसाराचा त्याग केला आहे, म्हणजेच आपल्यासारखं देह धारण केलेलं नाहीये. म्हणून ज्याला गीतेमध्ये म्हटलं गेले अजन्मा, अकर्ता, अभोक्ता.
म्हणजे मनुष्य सदृश जन्म नाही, मनुष्य सदृश त्यांचे कर्म नाही आणि मानवासारखं त्यांना भोगणाही नाहीये, म्हणून अजन्मा, अकर्ता, अभोक्ता असं म्हटलं गेलंय. आणि त्यासोबतच म्हटलं की भक्त नाही देखे वो गुण देखे गुणगान नाही. म्हणजे आपल्या भक्तीमध्ये जी भावना असते ना, त्या भावनेचं त्या परमेश्वर आपल्याला भाडं देतो, म्हणजे भावनेचं फळ देतो. आणि त्यासोबतच आपण ईश्वराचे गुणगान करतो. आणि त्या ईश्वराचे गुणगान करण्यापेक्षा जर त्या ईश्वरासारखे गुण आपण जर धारण केले जीवनामध्ये, तर खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होणार. त्यासोबत आपण शिवलिंगाच्या जे शिवलिंग असते, शिवरात्रीच्या दिवशी आपण जल चढवतो. तर बऱ्याचदा असं वाटतं की आपण 1 लोटा जल चढवलं तर आपल्या सगळ्या समस्यांचं निराकरण होईल किंवा आपल्या सगळ्या समस्या मुक्त होतील. परंतु जर आपल्या मनामध्ये कोणाविषयी अनेक छल कपट असतील तर ते जल चढूनही आपला काही फायदा नाही आहे. तर खऱ्या अर्थाने इथं शुद्धीकरण असेल त्यावेळेला आपण जी काही क्रियाविधी करतो, तर जल चढवणं म्हणजेच काय, आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे, आत्मशुद्धीकरण करायचं आहे. त्यासोबतच आपण दूध चढवतो. तर दूध चढवणं म्हणजे काय की दुधाला पवित्र मानलं गेलंय. आणि बऱ्याचदा कानावर असे शब्द पडले, कोण इतकं दुधाने धुतलंय, म्हणजेच काय की निराकार परमात्मा जो शिव आहे, जो ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, तो आपल्यासारखं विकारी बनत नाही. म्हणूनच आपण ते दूध शुद्धीकरणचं प्रतीक, पवित्रतेचं प्रतीक. आणि परमेश्वर इतका प्युअर आहे, या सृष्टीवर असं कोणीही पवित्र नाही, इतका तो पवित्र ईश्वर. म्हणून ते दुधाचं पवित्रतेचं प्रतीक असल्यामुळे आपण त्यावर दूध चढवतो. त्यासोबतच आपण धोत्र्याचं फूल चढवतो. धोत्रा किंवा काटेरी फळ असतं तेही आपण चढवतो. तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये जे काही बुराई आहे, जे काही अवगुण आहेत, ते ईश्वराला आपण अर्पण करावेत. म्हणून आपण धोत्र्याचं फूल आणि काटेरी फूल चढवतो. म्हणजे जे विकार आपल्याला काट्यांसारखे टोचतात असं त्याला आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यासोबतच त्रिपुंड आणि मध्ये एक बिंदी असते. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराने ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ह्या त्रिदेवतांना रचलं आणि म्हणूनच आपण ते त्रिपुंड आणि मध्ये जी बिंदी दाखवली आहे ते ज्ञानाचं प्रतीक आहे. निराकार परमात्म्याचं तिसरा नेत्र म्हणजे ज्ञानाचा तिसरा नेत्र. त्यासोबतच आपण 3 बेलचे पत्ते चढवतो. 3 बेलचे पत्त्याने त्याला एक वर दंडी असते. म्हणजे ईश्वराप्रती आपली जी भावना असते तो म्हणजेच समर्पण भाव. आणि ते 3 पत्ते म्हणजेच तन, मन आणि धन. आपल्याला असं वाटतं की आपण मंदिरात जातो आणि बऱ्याचदा आपण वर्णन करतो की भगवान तेरा सब कुछ तुझे अर्पण क्या लागे मेरा. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की तेरा तुझे अर्पण क्या लागे मेरा. परंतु ज्या वेळेला आपण घरी येतो त्यावेळेला आपल्या मुखातून माझं, मी आणि माझं, आणि म्हणून मराठीमध्ये म्हटलं गेलंय माझं माझं कबाडी ओझं. तर आपण हे बोज घेऊन चालतोय. माझं धन, माझं तन, माझं मन, माझं घर, मी आणि माझं. तर जे काही आपलं मी आणि माझं आहे हे सगळं आपल्याला इथं सोडून जायचं आहे. तर का नाही आपण ते ट्रस्टी भाव समजून, निमित्त भाव समजून सगळं काही ईश्वराला अर्पण करायचं. आपल्या विशेषता, आपल्या कला, आपलं तन, आपलं मन आणि आपलं धन. परंतु बऱ्याचदा आपण हे करतो, मंदिरात गेलं की त्या ठिकाणी आपण धन अर्पण करतो आणि धन टाकताना म्हणतात की ज्या ठिकाणी आपलं धन जातं त्या ठिकाणी आपलं मन जातं. तर धन तर आपण अर्पण करून येऊन जातो आणि तन बऱ्याचदा आपण त्याच्या आठवणीमध्ये शुद्धीकरण करण्यासाठी उपवासही करतो किंवा त्याचं तन आपण मंदिराकडे आपले पाय वळतात. परंतु खऱ्या अर्थाने तन आणि मन, आपण धन पण लावतो, तनही लावू शकतो, परंतु खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला हवंय आपलं मन. तर जर का आपण त्या ईश्वराला आपलं मनही अर्पण केलं
तर ते मनामध्ये जे वाईट विचार करणं, जे सतत आपलं मन विचार करतं कोणाविषयी किंवा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतं, तर अशा वेळेला आपण विचार करायचा की हे मन तर मी ईश्वराला अर्पण केलंय, मग माझा काहीही अधिकार नाहीये. तर ज्या वेळेला आपण विचार करतो की हे तुला अर्पण, आणि म्हणतात की एकदा दान दिलेली वस्तू वापस घेत नाही, नाहीतर आपण कधी कधी दानमध्ये देतो आणि पुन्हा ते विकार आपण आपल्यामध्ये आत्मसात करून घेतो. तर दान जर द्यायचं असेल तर आपलं मन अर्पण करा. त्यासोबतच आपल्या मनामध्ये जे वाईट विचार चालतात किंवा विकार आहेत, हे आपण ईश्वराला दान करणं, त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्याला प्रसन्न होणार आहे. तर दरवर्षी आपण ही जी शिवरात्री मनवतो आणि पती परमेश्वराय असं आपण त्याला म्हटलं गेलंय. तर निराकार शिव परमात्मा आपल्या आत्म्यांचा तो पिता पण आहे, तर पती पण आहे, आणि म्हणूनच आपण म्हणतो पती परमेश्वर आहे. तर परमेश्वर जो आहे तो निराकार शिव परमात्मा, ज्याला सर्व धर्मांच्या आत्म्यांनी एक स्वरूपमध्ये स्वीकारलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये आपण म्हणतो ज्योतिर्लिंगम शिवलिंगम. तर ज्योती म्हणजे प्रकाश देणारी. त्यासोबतच मुस्लिम धर्मामध्ये म्हटलं गेलं आहे अल्लाह एक नूर आहे, हे परवरदिगार नूरे इलाही. तर नूर म्हणजेच तेज. त्यासोबतच ख्रिश्चन धर्मामध्ये म्हटलं गेले गॉड इज लाईट. लाईट म्हणजे प्रकाश. तर प्रत्येक धर्मांच्या आत्म्याने सिख धर्मामध्ये ओंकार स्वरूपमध्ये परमेश्वराला आठवण केलं गेलं आहे. तर असं ते ज्योती म्हणा, नूर म्हणा, लाईट म्हणा, गॉड इज लाईट म्हणा, किंवा ओंकार स्वरूप, निराकार स्वरूपमध्ये आठवण करा. तर असं हे शिवरात्रीचं, महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य आपण जाणून घेतलं आहे. त्यासोबतच परमेश्वराला आपण कसं पिताच्या रूपामध्ये आठवण करून कसं आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आणि त्या परमेश्वराकडनं आपण कसं वरसा प्राप्त करायचा, त्यासाठी ब्रह्माकुमारीज विद्यालयामध्ये जाऊन तुम्ही 7 दिवसाचा कोर्स करून याचं अजून आध्यात्मिक रहस्य जाणून घेऊ शकतात. ओम शांती.